गतद्धिनो विशोकस्य विप्पमुत्तस्य सब्बधि सब्बगन्धपहीनस्य परिणाहो न विद्यते। युञ्जन्ति सतीमन्तो न निकेते रमन्ति ते हंसावपल्ललं हित्वा ओकमोकं जहन्ति ते। ये संसन्निचयो नत्थि ये परिज्ञात भोजना शून्यतो अनिमित्तो च विमोक्षो यस्य गोचरो आकाशे वसकुन्तानं गतिते संदुरन्नया। यस्सासवा परिक्षीणा आहारे च अनिश्चितो शून्यतो अनिमित्तो च विमोक्षो यस्य गोचरो आकाशे वसकुन्तानं पदं तस्य दुरन्नयम्। यस्येन्द्रियाणि समथंगतानि अस्या यथा सारथिना सुदन्ता पहीनमानस्य अनासवस्य देवापि तस्य पिहयन्ति तादिनो। पठवी समो नो विरुज्यति इन्दखिलूपमोतादिसुब्बतो रहदो वपेतकद्दमो संसारा न भवन्ति तादिनो। सन्तं तस्य मनो होति सन्ता वाचा च कम्मं च सम्मदन्या विमुक्तस्य। ना मैत्रीपूर्ण जय भीम। आपण पाहता आर.के. भटकर यूट्यूब चॅनल। आर.के. भटकर यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। असेच आमचे नवनवीन व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। धर्मोपदेशन असतं इतर प्रासंगिक विषय किंवा ज्या विचार व्यक्त करण्याकरता मी ज्या भारतीय बौद्ध महासभा बडनेरा शहर शाखेचे सरचिटणीस आदरणीय विलास नागवेल सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं धर्मपदावर येणारे महाकाळी भगवान गौतम बुद्ध विश्वजय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज भारतीय बौद्ध महासभा बडनेरा अमरावतीच्या वतीने अतिशय मंगलमय वातावरणामध्ये इथे बुद्ध वंदना आज संपन्न होत आहे। आणि भारतीय बौद्ध महासभा ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली मातृसंघटना आहे। भारतीय बौद्ध महासभा समता संघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1954 ला स्थापन केलेली भारतीय बौद्ध महासभा। आणि भारतीय बौद्ध महासभा ही संपूर्ण वर्षभर जो कार्यक्रम चालवत असते म्हणजे राजगृहातून निघालेला जो आदेश आहे या आदेशाचं पालन करत असते। आणि आजच्याच दिवशी एक असं माझ्याकडे विषय आहे धम्मपदाचा। तर धम्मपद आहे ओवे ओवे दे यानुसार सह्य असबात निवारये सतही सो पियो होती असत होती अपियो। आता हे पाली भाषेतलं आहे। याचा मराठीत अर्थ आहे की जो सदुपदेश देतो वाईट मार्गातून चांगला मार्गाकडे समजून सांगतो असा मनुष्य हा सज्जनांना प्रिय असतो।
परंतु तो दुर्जनांना मात्र अप्रिय असतो. दुर्जनांना तसा माणूस काही आवडत नाही. तर या गाथेवर एक कथा आहे. भिक्षू अश्वजित आणि पुनर्वसूकाची कथा आहे. आता पहा, एक गाव होतं, क्रिकेट नावाचं गाव होतं. आणि या क्रिकेट गावाच्या मध्ये हे दोन भिक्षू राहत होते, भिक्षू अश्वजित आणि भिक्षू पुनर्वसूक. आता हे दोन्ही भिक्षू त्या गावात राहत होते. ते निर्लज्ज होते, दुर्जन होते. त्या गावातील लोकांकडून ते आपल्या उपभोगाच्या वस्तू घेत असत. निर्लज्ज होते. आता हे काय आपल्या भिक्षुगणांना काही शोभत नाही. नंतर त्यांनी ज्या ठिकाणी ते असत त्यांनी फुलांची आणि फळांची सुद्धा झाडे लावली होती. पैसे कमवण्यासाठी झाडे सुद्धा लावली होती. आणि त्या फुलांपासून ते हार बनवीत, पुष्पहार बनवीत आणि ते स्वतः किंवा दुसऱ्यांच्या हातून तेथील कुमारिकांना, तरुणींना ते पुष्पहार देत असत. हे मात्र विनयाच्या विरुद्ध होतं. ते चांगले विचार नव्हते त्यांचे. ते देत असताना ते त्यांच्यासोबत कधी पलंगावर सुद्धा बसे, त्यांच्यासोबत जेवण करत, खेळत, गाणे म्हणत, नाचणे, फिरणे, गाणे, हे असभ्य वर्तन करीत. असं ते त्या विनयाविरुद्ध वागल्यामुळे त्यांना त्यांचं हे कृत्य, त्यांच्यासोबतचे बाकीचे जे भिक्षुक होते त्यांना आवडत नसे. त्यांचे ते असभ्य वर्तन पाहून त्यांच्यावर विचार पटत नसे. त्यांचा विचार ते एकदा काय झालं, एक भंते त्या क्रिकेट गावाला आले आणि तेथील उपासकाने त्यांना भोजनदानाचं ठरविलं. भोजनदान दिलं. भोजनदान घेतल्यानंतर त्या गावातील उपासकाने विचारले, भंते, आपण आता कुठे जात आहात? त्यांनी विचारलं की मी आता श्रावस्तीला जात आहे, तथागत आहे, तथागत जाणार आहे. मग त्या उपासकाने भिक्षू अश्वजित आणि भिक्षू पुनर्वसूक यांच्या विनयाविरुद्ध वागण्याची तक्रार त्या भंतेकडे गेली आणि भंतेला सांगितलं की भंते, हे जे दोन भिक्षुक आहेत यांच्या या आचरणामुळे बाकीच्या भिक्षुगणांवर फार मोठा परिणाम होत आहे. आणि गावातील लोक सुद्धा जे श्रद्धावान होते, श्रद्धावान उपासक होते, ते सुद्धा दान धर्म करत नाहीत आहे, अश्रद्धाळू झालेले आहेत. तर यांची जी आहे तक्रार ही आपण तथागताकडे विनंती करा आणि सांगा की काही तेथील चांगले भिक्षुगण इथे पाठवा आणि यांची समज काढा. भोजनदान झाल्यानंतर भंते सांगितलं की तुमची जी आहे तक्रार मी तथांकडे श्रावस्तीला जाणार आहे आणि सांगणार आहे. म्हणजे श्रावस्तीला पोहोचले आणि तथागतांपुढे त्या दोन भिक्षूंचं जे दुष्ट विचाराचे होते, निर्लज्ज, दुराचारी, यांची तक्रार तथागतापुढे सांगितली. तथागतांनी त्यांना आपल्या संघातून काढण्याची सांगितलं आणि त्यांच्याऐवजी दोन भंते महामोगलाय आणि भंते सारीपुत्र यांना सांगितलं की तुम्ही त्या क्रिकेट गावी जा आणि त्या भंतेंना, भिक्षुकांना समज द्या, समजावून सांगा. जर तुमचं ऐकलं नाही, तुमचं सांगण्यानंतरही तुमचा अपमान जर केला तर मला सांगा, आपण त्यांना या संघातून काढून टाकू. परंतु भंत सारीपुत्र आणि भंत महामोगलाय त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी त्यांच्या वर्तनामध्ये बदल केला. काहींनी गृहस्थाश्रमाकडे प्रस्थान केलं
आणि ही जी गाथा आहे, जी गाथेचा अर्थ हाच आहे, ओ देया नुसासय्य असबाच निवार हे सतई सोपिय होती असत होती अपिय. ह्याची कथा सांगितली. ही कथा ह्या गाथेवरून आधारित आहे. याचा अर्थ होतो की जो सदुपदेश देतो, वाईट मार्गातून चांगल्या मार्गाकडे आणतो, असा मनुष्य सज्जनांना प्रिय असतो, परंतु दुर्जनांना मात्र अप्रिय असतो. याचा तात्पर्य काय निघतो का वाईट कृत्याबद्दल जर कोणी आपल्याला समजावून सांगत असेल तर त्याचा स्वीकार करून आपल्या आचरणात योग्य तो बदल करावा. त्यामुळे आपलाच फायदा होतो, आपलेच हित होते. आपण सर्वांनी शांत चित्तानं हे धम्मपद, ही गाथा ऐकून घेतली, त्याबद्दल मी आपण सर्वांचे आभार मानतो आणि माझे धर्मपद संपलं असं जाहीर करतो. जय भीम.